नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एक्झाम स्टडी या यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जानेवारी 2025च्या चालू घडामोडीचे 50 क्वेश्चन्स अभ्यासणार आहोत. यामध्ये जे एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे असतील असे क्वेश्चन्स घेतलेले आहेत. कोणत्याही परीक्षेसाठी महत्त्वाचे, जसे की कंबाईन ग्रुप बी अँड सी, सरळ सेवा, पोलीस भरती, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. प्रजासत्ताक दिन 2025 सर्वोत्तम चित्ररथ पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला? उत्तर प्रदेश. महाकुंभ 2025साठी सर्वोत्तम चित्ररथचा पुरस्कार उत्तर प्रदेश या राज्याला भेटला. 2 नंबरला आहे त्रिपुरात 14 देवतांची पूजा, यालाच खर्ची पूजा असेही म्हटले जाते. 3 नंबरला आहे आंध्र प्रदेश, पर्यावरणपूरक लाकडी खेळणीसाठी. आणि याच्यामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ होता मधाचे गाव, मांघर, जिल्हा सातारा. पुढील क्वेश्चन. गोल्डन ग्लोब पुरस्कार 2025 क्रमांक कितवा होता? गोल्डन ग्लोब पुरस्कार 2025चा क्रमांक 82वा होता. प्रश्न क्रमांक 3. गोल्डन ग्लोब पुरस्कार 2025 मध्ये उत्कृष्ट चित्रपट ॲनिमेटेड कोणाला भेटला? फ्लो ह्या चित्रपटासाठी उत्कृष्ट चित्रपट ॲनिमेटेड हा पुरस्कार भेटला. प्रश्न क्रमांक 4. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आला? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. प्रश्न क्रमांक 5. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 किती व्यक्तींना भेटला? तर हा 4 व्यक्तींना भेटला आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024चा हा 2024चा पुरस्कार आहे, जो की 25मध्ये देण्यात आला. ही 4 व्यक्ती पुढील प्रमाणे. 1. डी गुकेश बुद्धिबळासाठी. सेकंड आहेत हरमनप्रीत सिंग हॉकीसाठी. 3 नंबर प्रवीण कुमार पॅरा ॲथलेटिक्ससाठी. आणि मनू भाकर, ते कुमार झाले, मनू भाकर नेमबाजीसाठी. याच्यामध्येच अजून एक इव्हेंट होता अर्जुन पुरस्कार 2024 किती व्यक्तींना देण्यात आला? तर अर्जुन पुरस्कार 2024 टोटल 32 व्यक्तींना देण्यात आला आहे. पुढील क्वेश्चन. आयसीसी वार्षिक पुरस्कार 2024 यामध्ये सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू पुरस्कार कोणाला भेटला? तर हे आपल्या भारतातील जसप्रीत बुमराह भारत यांना सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू पुरस्कार भेटला. प्रश्न क्रमांक 8. सर्वोत्तम पुरुष कसोटी क्रिकेटपटू कोणाला भेटला? हा पुरस्कारही जसप्रीत बुमराह यांनाच भेटला, भारत. प्रश्न क्रमांक 9. सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू कोणाला भेटला? एमिलिया केर या न्यूझीलंडच्या आहेत. प्रश्न क्रमांक 10. सर्वोत्तम पुरुष एकदिवसीय क्रिकेटपटू कोणाला भेटला? अजमतुल्ला ओमरझाई. प्रश्न क्रमांक 11. सर्वोत्तम महिला एकदिवसीय क्रिकेटपटू कोणाला भेटला? ह्या आपल्या भारतातील आहेत स्मृती मानधना, सर्वोत्तम महिला एकदिवसीय क्रिकेटपटू. प्रश्न क्रमांक 12. सर्वोत्कृष्ट पुरुष T20 क्रिकेटर ऑफ द इयर कोणाला भेटला? अर्शदीप सिंग भारत यांना सर्वोत्तम पुरुष T20 क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार भेटला. प्रश्न क्रमांक 13. सर्वोत्कृष्ट महिला T20 क्रिकेटर ऑफ द इयर कोणाला भेटला? तर एमिलिया केर या न्यूझीलंडच्या आहेत, यांना सर्वोत्कृष्ट महिला T20 क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार भेटला. पुढील क्वेश्चन. सर्वोत्कृष्ट पंच म्हणून आयसीसी पुरस्कार कोणाला भेटला? रिचर्ड एलिंगवर्थ यांना सर्वोत्कृष्ट पंच म्हणून आयसीसी पुरस्कार भेटला. प्रश्न क्रमांक 14. पद्म पुरस्कार 2025 किती जणांना प्रदान करण्यात आला?
तर एकूण 139 जणांना पद्म पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आला. प्रश्न क्रमांक 16. पद्म पुरस्कार किती श्रेणीमध्ये दिला जातो? तर हा पद्म पुरस्कार आहे तो 3 श्रेणीमध्ये दिला जातो. फर्स्ट आहे पद्मविभूषण, सेकंड नंबरला पद्मभूषण आणि पद्मश्री. प्रश्न क्रमांक 17. पद्मविभूषण किती व्यक्तींना प्रदान करण्यात आला? तर पद्मविभूषण हा पुरस्कार टोटल 7 व्यक्तींना प्रदान करण्यात आला. याच्यामध्ये महाराष्ट्रातील एकही व्यक्ती महाराष्ट्राचा नाही आहे. प्रश्न क्रमांक 18. पद्मभूषण किती व्यक्तींना प्रदान करण्यात आला? तर पद्मभूषण हा पुरस्कार 19 व्यक्तींना प्रदान करण्यात आला. प्रश्न क्रमांक 19. पद्मश्री किती व्यक्तींना प्रदान करण्यात आला? पद्मश्री टोटल 113 व्यक्तींना प्रदान करण्यात आला. पद्म पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील किती व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला? एकूण 14 व्यक्ती आहेत महाराष्ट्रातील, त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्याच्यामध्ये पद्मविभूषण कोणालाच नाही आहे. पद्मभूषण 3 व्यक्तींना आणि त्यांची नावे पुढीलप्रमाणे. मनोहर जोशी मरणोत्तर भेटला आहे यांना सार्वजनिक व्यवहारासाठी. 2 नंबरला आहेत पंकज उदास, मरणोत्तरच त्यांनाही कला या क्षेत्रासाठी. आणि 3ऱ्या नंबरला आहेत शेखर कपूर, यांनाही कला या क्षेत्रासाठी भेटला आहे. पद्मश्री महाराष्ट्रीयन 11 व्यक्तींना हा पुरस्कार भेटला आहे. प्रश्न क्रमांक 21. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? हा पुरस्कार ह्यावेळेस संस्थात्मक प्रकारे प्रदान करण्यात आला आहे. भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्थापना ह्याची आहे 1999 आणि हेडक्वार्टर आहे हैदराबाद, तेलंगणा. पुरस्काराचे स्वरूप संस्थात्मक श्रेणीसाठी 51 लाख रुपये आहे आणि वैयक्तिक श्रेणीसाठी 5 लाख रुपये आहे. आणि 2025चा पुरस्कार संस्थात्मक श्रेणीसाठी भेटला आहे. प्रश्न क्रमांक 22. INCOISचा लॉंग फॉर्म इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस. प्रश्न क्रमांक 23. सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? राष्ट्रीय पराक्रम दिन म्हणून 23 जानेवारी हा दिवस साजरा केला जातो. याची सुरुवात झाली आहे 2021 पासून. आर्थिक आरोग्य निर्देशांक कोणाद्वारे जाहीर केला जातो? हा निर्देशांक नीती आयोगाद्वारे जाहीर केला जातो. हा क्वेश्चन लेटेस्ट चालू असलेला NTPC अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या एक्झाममध्ये जशाच तसा विचारण्यात आला होता. आर्थिक आरोग्य निर्देशांक म्हटलं की नीती आयोग, हे लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 25. आर्थिक आरोग्य निर्देशांक 2025 यामध्ये प्रथम क्रमांक मिळवणारे राज्य, प्रथम क्रमांक ओडिसाने मिळवला आहे 67.8 या गुणासह. आणि सेकंड नंबरला आहे छत्तीसगड 55.2 गुण भेटले आहेत. आणि थर्ड क्रमांकाला आहे गोवा 53.6 गुण भेटले आहेत. प्रश्न क्रमांक 26. आर्थिक आरोग्य निर्देशांक यादीत महाराष्ट्र कितव्या नंबरला आहे? तर आपले महाराष्ट्र आर्थिक आरोग्य निर्देशांक यादीमध्ये 6व्या नंबरला आहे. प्रश्न क्रमांक 27. भारतीय लष्कर दिन केव्हा साजरा केला जातो? 15 जानेवारीला भारतीय लष्कर दिन साजरा केला जातो. 15 जानेवारी. फ्रेंड, तुम्हाला जर हे लेक्चर आवडत असेल, हे क्वेश्चन्सची क्वालिटी आवडत असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा. प्रश्न क्रमांक 28. 15 जानेवारी 2025 मध्ये लष्कर दिनाचे संचालनपद कोणी सांभाळले? म्हणजे कोठे होते? पुणे येथे होते.
प्रश्न क्रमांक 28. संरक्षण मंत्रालयाद्वारे 2025 हे वर्ष काय म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर संरक्षण मंत्रालयाद्वारे 2025 हे वर्ष संरक्षण सुधारणा वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 29. 2025 मध्ये इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत? 2025 मध्ये इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन आहेत. हे 11वे अध्यक्ष आहेत. ह्यावरती सुद्धा NTPC अंडर ग्रॅज्युएटच्या एक्झाममध्ये क्वेश्चन विचारण्यात आला होता. इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन हे 11वे आहेत. प्रश्न क्रमांक 30. इस्रोचा लॉंग फॉर्म काय आहे? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. स्थापना आहे 15 ऑगस्ट 1969. हिचे संस्थापक आहेत, इस्रोचे संस्थापक आहेत विक्रम साराभाई. प्रश्न क्रमांक 31. सर्वाधिक काळ इस्रोचे अध्यक्ष कोण राहिले आहेत? तर सतीश धवन हे सर्वाधिक काळ इस्रोचे अध्यक्ष राहिले आहेत. 1972 ते 1984 पर्यंत ते अध्यक्ष राहिले आहेत इस्रोचे. प्रश्न क्रमांक 32. अंतराळात डॉकिंग करणारा भारत कितवा देश ठरला आहे? तर अंतराळात डॉकिंग करणारा भारत हा 4था देश ठरला आहे. ठिकाण सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 33. 15 जानेवारी 2025ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या 2 युद्धनौका आणि 1 पाणबुडीचे लोकार्पण करण्यात आले आहे? तर युद्धनौका आहेत 2 युद्धनौका INS सुरत आणि INS निलगिरी आणि पाणबुडी INS वाक्षीर यांचे लोकार्पण करण्यात आले. प्रश्न क्रमांक 34. चीन देशात 2025 मध्ये कोणत्या विषाणूमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे? तर चीन या देशामध्ये HMPV ह्यूमन मेटापेन्युमो व्हायरस या विषाणूमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रश्न क्रमांक 35. 14 जानेवारी 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या ऐतिहासिक ठिकाणी भेट दिली? तर पानिपतचे 3रे युद्ध ठिकाण काला आम येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 14 जानेवारी 2025 रोजी भेट दिली. पानिपतच्या 3ऱ्या युद्धाला 2025 मध्ये किती वर्ष पूर्ण झाले? तर पानिपतच्या 3ऱ्या युद्धाला 264 वर्ष पूर्ण झाले. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जो क्वेश्चन महत्त्वाचा वाटेल किंवा नवीन वाटेल तो क्वेश्चन नोट डाऊन करून घ्या. त्याची वारंवार त्या क्वेश्चनची रिव्हिजन करत जा, जेणेकरून एक्झाममध्ये क्वेश्चन नवीन वाटणार नाही. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 37. 14 जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? तर 14 जानेवारी हा दिवस मराठा शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 38. पानिपतची 3री लढाई केव्हा झाली होती? 14 जानेवारी 1761ला झाली होती. म्हणूनच 14 जानेवारी हा दिवस मराठा शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 39. पानिपतची 3री लढाई कोणाच्या दरम्यान झाली? तर पानिपतची 3री लढाई मराठे आणि अहमदशहा अब्दाली यांच्या दरम्यान झाली. विजयी झाला अहमदशहा अब्दाली. प्रश्न क्रमांक 40. संघटित गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणता कायदा आणला? मकोका कायदा,
संघटित गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मकोका कायदा आणला. मकोका कायद्याचा लॉंग फॉर्म महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ॲक्ट 1999. हा कायदा 1999 मध्ये लागू करण्यात आला. प्रश्न क्रमांक 41. 2025 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? आलोक आराधे हे 48वे मुख्य न्यायाधीश आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे आलोक आराधे हे 48वे मुख्य न्यायाधीश आहेत. एक्झाम्समध्ये नियुक्त्यावर इतर क्वेश्चन असतोच, कन्फर्म असतो, त्याच्यामुळे ह्याची रिव्हिजन करत राहायची सारखं. प्रश्न क्रमांक 42. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली? हा मोस्ट IMP क्वेश्चन आहे. 14 ऑगस्ट 1862 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 43. विश्व साहित्य संमेलन 2025 कोठे पार पडले? तर पुणे येथे विश्व साहित्य संमेलन 2025 हे पार पडले. हे 3ऱ्या क्रमांकाचे विश्व साहित्य संमेलन होते. याचे उद्घाटक होते देवेंद्र फडणवीस, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. प्रश्न क्रमांक 44. विश्व साहित्यिक संमेलन पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? विश्व साहित्यिक संमेलन पुरस्कार हा मधु मंगेश कर्णिक यांना प्रदान करण्यात आला. प्रश्न क्रमांक 45. 20 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त म्हणून दिनेश वाघमारे यांची निवड करण्यात आली. हे 7वे निवडणूक आयुक्त आहेत. नियुक्त्यांवरचे क्वेश्चन्स परफेक्ट करून ठेवायचे. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 46. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त कोण होत्या? नीला सत्यनारायण ह्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त होत्या. पहिल्या महिला भरपूर IMP टॉपिक आहे हा, याच्यावरती तर क्वेश्चन असतोच. प्रश्न क्रमांक 47. राज्य निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली? 26 एप्रिल 1994 साली राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 48. स्वामित्व योजना ही केंद्र सरकारची योजना कोणत्या राज्याने अंमलात आणली? महाराष्ट्र सरकारने 27 डिसेंबर 2024 रोजी स्वामित्व योजना ही केंद्र सरकारची योजना अंमलात आणली. हे फर्स्ट महाराष्ट्र आहे अंमलबजावणी करणारं राज्य. प्रश्न क्रमांक 49. स्वामित्व योजना ही कशाशी संबंधित आहे? तर स्वामित्व योजना ही शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची मालकी मिळवून देणारं आहे व प्रॉपर्टी कार्डही मिळवून देणार आहे. त्यांच्या जमिनीची मालकी त्यांच्याकडे आता असणार आहे. प्रश्न क्रमांक 50. 14 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रीय हळद मंडळाचे उद्घाटन कोणी केले? तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मंत्रिपद आहे, वाणिज्य आणि उद्योग मंत्री. यांनी 14 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रीय हळद मंडळाचे उद्घाटन केले आहे. थँक्यू सो मच फ्रेंड्स. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपलं एक्झाम स्टडी या चॅनेलला सबस्क्राईब करा.